शेतकरी मित्रांनो नमस्कार. खोडवा ऊस तुटून गेल्यानंतर आज आपण या ठिकाणी गव्हाची पेरणी करत आहोत. खोडवा ऊस मशीनने आपला तुटून गेला, कारण मॅन्युअली काही एवढं लवकर तोडं येत नाही, किमान अजून महिनाभर तरी. नाहीतर आपल्याला सीझन सापडला नसता गव्हाचा. तर ही पेरणी यंत्राच्या साहाय्याने आपण पेरणी करतोय. दिसत असेल तुम्हाला हे यंत्र, पेरणी यंत्र. तर प्यारी सीड्स या कंपनीचं 111 नंबर व्हरायटीच आपण ते आणलेलं आहे बी. पेरताना आपण 10-20 दोन बॅग घेतल्या आहेत फक्त. नंतर खत परत टाकणार आहोत. पेरणी यंत्राच्या साहाय्याने चांगल्या पद्धतीनं गहू पेरून होतो. कमी जास्त गहू कुठं पडत नाही, म्हणून आपण पेरणी यंत्राने पेरणी करतोय. आता काय काय लोक असं हाताने इसकाटतात गहू, तर ते कुठं कमी जास्त गहू पडतं, कुठं पातळ कुठं दाट होतो, ते काही व्यवस्थित येत नाही. अशा पद्धतीने पेरणी यंत्र चालू आहे आणि पेरणी यंत्रानेच गहू पेरलेला चांगला पोचतो.